ते म्हणजे महाराजांचे विचार पटवून घेण्यासाठी. नक्कीच हे पाहून मन अगदी शांत झालं. पण या जोडप्याचं इथे काय चालू आहे काही कळत नाहीये. आणि हे आलेले दादा यांच्या पिशवीतून काय निघतंय तर नशेची साधनं, बाटल्या आणि ते सुद्धा गड किल्ल्यांवर. मनाला फार मोठी खंत वाटते की हेच पाहण्यासाठी स्वराज्य मिळालं होतं का. आणि हे काय या जोडप्यामध्ये आणि त्या तरुणांमध्ये भांडणं सुद्धा झालेत. यांची भांडणं आता कोण सोडवेल. आता हे कोण आले यांना पाहूनच या दोघांची भांडणं आपोआप सुटली. आणि हे नशा करत असलेले दादा यांना सलाम ठोकतात आणि त्यांच्या पाया पडतात. हा माणूस नक्की आहे तरी कोण. आठवलं, हे आजचे समाजसेवक पुढारी असणार. नक्कीच किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असतील. या पुढाऱ्याला सांगतोय, साहेब इथं भांडणं झाली होती, आपण मधी पडायचे का. पुढारी म्हणतोय, नाही रे, आपल्याजवळ मॅटर आलाय काय. मॅटर आला की आपण दोघांना वेगवेगळे बघू. आपण स्वतः गेलो की आपला स्टेटस कमी होईल. काय स्टेटस ठेवायचा ना, स्टेटस. चल मग फोटो काढ. आता मात्र मन फारच सुन्न झाले. फोटो काय काढतायत, सेल्फी काय घेतायत. आणि आता तर महाराजांना हार घालायला चाललाय हा पुढारी. अरे पाठीमागे ती मुलगी रडते, किल्ल्यावरती संपूर्ण कचरा आहे आणि हा पुढारी सेल्फी काढून आणि फोटो काढून हार घालतोय महाराजांना. इतक्यात आवाज येतो, थांबा, आता हा माणूस कोण. आल्या आल्या किल्ल्याला पाया पडतोय. पण याच्यावर तरी कसा विश्वास ठेवणार. हा माणूस काय म्हणतोय तर म्हणतोय, थांबा, महाराजांना हार घालू नका. पुढारी रागात बोलतो, तुला माहितीये का मी कोण आहे ते. दादा विचारतो, तुम्हाला माहिती आहे का ज्यांना तुम्ही हार घालत आहात ते कोण आहेत ते. अरे रयतेचा राजा म्हणतात त्यांना. दादा म्हणतो, तुम्ही तर पुढारी आहात, तुम्हाला कोण रोखू शकतो. हो पण थांबा. दादा त्या मुलांजवळ जातो, त्यांना विचारतो, अरे या गड किल्ल्यांवरती तुम्ही ही अशी वाईट कर्म कशी करू शकता. त्यावेळी त्यातलाच एक मुलगा दादाला उत्तर देतो, अरे हे गड किल्ले, हे प्रॉपर्टी काय तुझ्या बापाची आहे का. दादा नम्रपणे बोलतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि एकच जोराची कानशिरत लावून त्या मुलाला उत्तर देतो, हो हे गड किल्ले माझ्याच बापाचे आहेत, म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आता दादा त्या जोडप्याकडे जातो आणि विचारतो, अरे तुमचं लग्न झालं आहे का. जोडपं मान खाली घालून तिथंच उभे राहतात. दादा पुन्हा एकदा जोराची कानशिरत त्या मुलाला देतो आणि दुसरा हात तिच्यावर उभारणार. इतक्यात त्याचा हात स्तब्ध होतो आणि बोलतो, अरे माझ्या राजाची शिकवण म्हणून तुला सन्मान देतोय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता दादा त्या पुढाऱ्याकडे जातो आणि बोलतो, एकदा राजे तळ कोकणात असताना कोकणातील काही मंडळी त्यांना भेटायला गेली आणि सांगितलं, आमच्याकडचे रस्ते फार खराब झालेत आणि पावसाळ्यात तर आम्हाला फार मोठा त्रास होतो. त्यावेळी महाराजांनी विचार केला की हीच गोष्ट रायगडावर पाठवून प्रशासनामार्फत जर हे काम करायचं म्हटलं तर त्याला फार उशीर होईल. त्याच वेळी तानाजी मालुसरे संगमेश्वरला जसवंत दळवी यांचा बंदोबस्त करण्यासाठी आले होते. अरे माझ्या राजाने तडकताना निरोप पाठवला, तानाजी दुश्मनांचा बंदोबस्त नंतर करूया, आधी रयतेचं काम करणं फार जरुरी आहे. त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी राजाने किंवा त्या कोकणातील जनतेला हे सांगितलं नाही की मी लष्करी अधिकारी आहे, माझं हे काम नाही, तर ताबडतोब त्यांनी रस्ते बनवून दिले. अरे शिवजयंती असून दे किंवा कोणताही दिवस असून दे, त्यावेळी महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती समोर नुसते फोटो काढून आणि सेल्फी काढून सोशल मीडियावरती टाकलं म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा होणार नाही. यासाठी रक्तच भगवं असावं लागतं. इतके बोलतात सर्वजण स्थिर होतात, जणू काही गोठवले गेलेत. आणि पाहतोय तर काय, चक्क महाराज उठलेत आणि या दादाजवळ जात आहेत आणि स्वतः बोलतायत, स्वराज्य स्थापन करताना आई भवानी मातेने दिलेली तलवार जशी तेजस्वी होती तशीच बहिर्जी तुमची नजर सुद्धा शत्रूच्या काळजात घुसणारी आहे. आणि महाराज म्हणाले, आम्ही स्वराज्य जरी तलवारीने जिंकलं पण आज तलवारीची जरूरत नाही, तर सर्वांची मन साफ करण्याची जरूरत आहे. जगदंब जगदंब. इतके बोलून महाराज पुन्हा सिंहासनावर आरूढ झाले आणि तो दादा महाराजांना प्रणाम करून तिथून निघून गेला. स्तब्ध असलेले सर्व पुन्हा जागे झाले आणि त्या दादाला शोधतायत. पुढारी बोलतायत, तो दादा कुठे गेला. इतक्यात पुढाऱ्याची नजर महाराजांजवळ जाते आणि त्याला कळतं आणि तो म्हणतो, महाराज बहिर्जी नायकांचा संदेश आम्हाला मिळाला. आता हा हात तेव्हाच घालेन जेव्हा जनतेसाठी मी खरा मावळा म्हणून उतरेन. आणि सर्वजण घरावरती घोषणा देतात, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की.